त्यामध्ये काय झाले मला कल्पना नाही, पण म्हणजे मी आता जे बोललो की जी समिती आहे आपली त्याच्यामध्ये परवाच आमची मिटिंग झाली विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि याच्यावर योग्य पद्धतीनं तोडगा निघाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही समितीमध्ये झालेली सगळी चर्चा आहे। समितीनं पूर्ण अधिकार विखे पाटील साहेबांना दिले अध्यक्ष म्हणून की त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा करावी। त्याचबरोबर एकच या ह्याच्यामध्ये मला म्हणजे एक मंत्री म्हणून आज मंत्री म्हणून मी इथं उभा आहे। यापूर्वी मी आमदार होतो सगळ्या मोर्चांमध्ये पहिल्यापासून माझा सहभाग सातारा नागपूर मुंबई सगळ्या याच्यामध्ये माझा सहभाग होता। हे आरक्षणाबाबत एकच माझी भूमिका आहे की आपलं जे मराठा समाजाला जे आरक्षण आपण मागतोय ते उद्या कोर्टामध्ये आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात 100% जाणार। कारण हा विषय जो आहे हा विषय असाच हे करण्याचा काहींचा डाव आहे। त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न चाललाय किंवा आता जे मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुणी कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिलेल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या ह्याच्यात बसेल असं।